नमस्कार मैत्रिणींनो, आज 31 डिसेंबर आहे आणि होम टेस्ट विजयाच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज व्हिडिओ आमच्यासाठी खूप खास आहे कारण हा व्हिडिओ आमचा पहिला ब्लॉग असणार आहे। तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असंच राहू द्या। आज मी घरी बनवणार आहे सगळ्यांचा आवडता पदार्थ गरमागरम पावभाजी। तर चला तर मग मी सुरुवात करूया। पावभाजी बनवण्यासाठी इथे टोमॅटो, शिमला मिरची, बटाटे, एक मी बीट घेतला आहे आणि फ्लावर घेतली आहे। इथं भिजवलेले हिरवे वाटाणे घेतलेले आहेत। हा लिंबू खाण्यासाठी घेतला आहे पिळायला। इथे पाव घेतलेले आहेत। इथे मी थोडे जास्त पाव घेतलेले आहेत। तर चला मग सुरुवात करूया। इथे सर्वप्रथम मी भाज्या कापायला बसलेली आहे। तर सर्वात अगोदर मी इथे बटाटे सोलून घेत आहे। सर्व भाज्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत। धुवून झाल्यावर आपल्याला व्यवस्थित अशा कापून घेणार आहोत। आता इथे बटाटे वगैरे सोलून झालेले आहेत। आता त्याला मी मोठ्या आकाराचे काप करणार आहे बटाट्यांचे। आणि सर्व भाज्या आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत, म्हणजे पटकन अशा शिजल्या जातात आणि एकदम मऊसूत अशा होतात, म्हणजे स्मॅशरने स्मॅश पण लवकर होतात। आता टोमॅटो आपल्याला लालसर घ्यायचे आहेत एकदम, आणि मोठ्या आकाराचे घेतलेले आहेत मी इथं टोमॅटो। त्यालाही मोठ्या मोठ्या आकारामध्ये कापून घेणार आहोत। इथं सर्व टोमॅटो कापून झाले की बाकीच्याही भाज्या मी कापून घेणार आहे। आता मी फक्त इथं टोमॅटोला चॉपरमध्ये अगदी बारीक असे टोमॅटो चिरून झालेले आहेत। बाकीच्या भाज्या मी हातानेच बारीक चिरलेल्या आहेत। मला चॉपरमध्ये जास्त जमत नाही करायला, म्हणजे ते एकदम पाण्यासारखं होतं आहे, जसं प्युरी झाली आहे टोमॅटोची, तर मला नको होतं तसं। भाज्या अगदी कुकरमध्ये व्यवस्थित शिजल्या जातात, म्हणून मला काही अशी गरज नव्हती की एकदम बारीक बारीक कापायची। इथं शिमला मिरची मी कापून घेतलेली आहे बघा। बटाटे, बीट, फ्लावर असे तुकडेच करून घेतलेले आहेत, आणि कुकरमध्ये अगदी मऊसूत शिजल्या जातात, म्हणून काही त्याचा जास्त आपल्याला स्मॅश करताना त्रास होत नाही। तर सर्व भाज्या अशा कुकरमध्ये टाकून झालेल्या आहेत। आता मोठा गॅस ठेवला आहे मी सुरुवातीला, आणि टोमॅटोची बघा अशी प्युरी टाईप झालेलं आहे, तर तीही ॲड करून घेतली, चालतं असंही झालेलं। आता मी 1 तांब्याभर पाणी टाकून घेतलं आहे। अजून आणखी थोडं पाणी वाढवलेलं आहे, म्हणजे जितक्या भाज्या आहेत बघा तितकंच पाणी कुकरमध्ये टाकलेलं आहे। भाज्या शिजण्यासाठी मी ते 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे। आता आपण कुकरला बंद करून घेऊया। सुरुवातीला मोठ्या आचेवर आपल्याला कुकरची 1 शिट्टी होऊ द्यायची आहे, आणि नंतर 10 ते 15 मिनटं तुम्ही कमी गॅसवर कुकरच्या शिट्ट्या होऊ द्या। आता इकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहे, म्हणजे भाज्या शिजत आहे कुकरमध्ये, तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते। इथं मी कांदा कुकरमध्ये टाकलेला नाही आहे, मी फोडणीसाठी कांदा वापरणार आहे। इथं 2 छोटे मी कांदे घेतलेले आहे, आणि अगदी बारीक असे बघा मी चिरून घेतलेले आहे। तर एकदम आपल्याला असेच चिरून घ्यायचे आहेत। मी अशी फोडणीमध्ये टाकते, तुम्हाला जर आवडत असेल तर कुकरमध्येही टाकू शकता। आता बघा इथं भाज्या शिजल्या गेलेल्या आहेत आपल्या। आता ते स्मॅशरने स्मॅश होण्यासाठी मी पहिले कुकरमधलं सगळं भाज्यांचं पाणी एका बाउलमध्ये चाळणीने गाळून घेतलेलं आहे, म्हणजे कुकरमध्ये ना व्यवस्थित असं स्मॅश केलं जातं। आणि पाणी जर कुकरमध्ये असलं ना तर त्या पाण्यामुळं ना लवकर असं स्मॅश होत नाही, भाज्या थोड्या जाड जाड राहतात। तर ही टिप ह्याच्यामध्ये महत्त्वाची आहे, तुम्हाला उपयोगी येऊ शकते। तर बघा इतकं व्यवस्थित असं स्मॅश झालेलं आहेत आपल्या भाज्या। आता इथे फोडणीसाठी मी भांडं ठेवलं आहे। हे अगदी माझं छोटं वर्गळ आहे तेलाचं, तर ते हे 3 चमचे मी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये, आणि इथे 2 चमचे मी बटर टाकलेलं आहे बघा।
बटर वितळलं गेलं की त्यामध्ये जिरे टाकलेले थोडेसे, आलं लसणाची पेस्ट टाकली 2 चमचे. आता ह्याला आपण चांगलं परतून घेऊया. आता चिरलेला कांदाही आपण बटर आणि तेलामध्ये टाकून घेऊया. आता ह्याला 5 मिनिटापर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा अगदी नरम झाला पाहिजे. कांदा नरम होण्यासाठी मी इथे झाकण ठेवलं आहे, म्हणजे कांदा लवकर नरम पडतो वाफेवर. बघा आता कांदा एकदम नरम झालेला आहे, बघा शिजला गेलेला आहे. आता त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया कांद्याला. बघा कांदा कच्चा ठेवला तर पावभाजीला चव बिलकुल चांगली येणार नाही बरं का. त्याच्यासाठी तुम्हाला कांद्याला एकदम कमी गॅसवर किंवा मीडियम आचेवर परतत राहायचं आहे. आता इथे थोडीशी हळद टाकणार आहोत. ही माझी मिरची पावडर जास्त तिखट नाही आहे म्हणून मी 2 चमचे टाकलेली आहे, म्हणजे मला फूड कलर ॲड करायची गरज पडली नाही आहे. इथं धना पावडर 1 चमचा टाकलेला आहे. आता त्यामध्ये फोडणीमध्येच हिरवी कोथिंबीर आपण चिरून घेतली आहे, तीही टाकली आहे. बघा सर्व मसाले असे कांद्यामध्ये छान परतले गेलेले आहेत. बघा छान असं तेल सुटलं आहे कांद्याला. आता त्यामध्ये आपण स्मॅश केलेले भाज्या सगळ्या टाकून घेणार आहोत. एकदा तरी तुम्ही मंडळी बनवून बघा. तुम्हाला आवडली असेल तर मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट्समध्ये सांगा. आता कुकरमधली सगळी भाजी आपण भांड्यामध्ये टाकून घेतली आहे, आणि जे गाळून घेतलेलं पाणी होतं तेही कुकरमध्ये टाकून तेच पाणी आता आपण भाजीमध्ये ॲड केलेलं आहे. बघा ते पाणी फेकणार नव्हतं आपण. पावभाजीला बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे. आपल्याला फूड कलर ॲड करायची काही गरज नाही पडली आहे भाजीमध्ये. आता गॅस कमी करायचा आहे इथे. भाजी बघा छान अशी शिजत आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. अगोदर आपण मीठ टाकलं होतं, तर जर तुम्ही चव घेऊनच बघा मीठ टाकताना. आता 2 चमचे इथं मी एव्हरेस्ट पावभाजी मसाला टाकणार आहे. इथे मी चवीसाठी मॅगी मसाला टाकत आहे. ह्याने चव पावभाजीला खूप छान येते. तुम्ही एकदा वापरून बघा, तुम्हालाही आवडेल पावभाजीमध्ये मॅगी मसाला टाकलेला. आणि हेच या पावभाजीची सिक्रेट रेसिपी आहे, आणि ह्याने चव खूप छान येते. बघा ट्राय करा तुम्ही नक्की. आता आपल्याला पावभाजीला 5 मिनिटापर्यंत शिजून द्यायचं आहे. इथं मी थोडं पाणी होतं ते ॲड केलं आहे, भाजी घट्ट झाली होती म्हणून. तर चला तर मंडळी टेस्ट करून बघूया. आज ब्लॉगमध्ये माझी पूर्ण फॅमिली आहे जेवायला. तयार झाली आहे आपली पावभाजी. बघा इथे पाव घेतलेत, बटर घेतलेत, चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेली काकडी आणि लिंबू. असं आज संध्याकाळचं आमचं जेवण आहे. आज माझी पूर्ण फॅमिली यूट्यूबवर आलेली आहे. आज आपल्या ब्लॉगमध्ये बघा माझ्या शेजारी माझा मोठा मुलगा बसला आहे, आणि त्याच्या बाबांच्या शेजारी माझा हा छोटा मुलगा आहे. मोठ्या मुलाचं नाव गौरव आणि छोट्याचं नाव आर्यन आहे. तर मंडळी तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता नवीन नवीन ब्लॉगही घराचे येणार आहेत, आणि रेसिपी तर मी तुमच्याशी शेअरच करते. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवारांकडून.